श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्यासोबत केळीच्या झाडाची पूजा गुरुवारच्याला कधी करायची, कशी करायची, काय काय अर्पण करायचं, पूजाविधी संपूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी एक विनंती करेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता इथे मी तुमच्यासोबत सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करून घेते. मी केळीच्या रोपाची पूजा करत आहे बरं का, झाडाची नव्हे. केळीचं झाड जेव्हा 5 फुटापर्यंत जाईल, मोठं होईल, तेव्हा ते एका शेतामध्ये लावावं किंवा कुणालाही दान करावं, कारण तेच झाड दारामध्ये ठेवू नये असं म्हणतात. केळीच्या रोपाची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं. आता हे केळीचं रोप आणायचं कुठून, तर कोणत्याही नर्सरीमधून किंवा कोणाच्या शेतामधून आणलं तरी चालेल. आता मी इथं पूजा गुरुवारी कशी करते, तर माझी नित्याची जी तुळशीपूजन, रांगोळी, दिवा लागणं हे जे करून झाल्यावरती मी केळीची कुंडी पाटावरती आधी रांगोळी काढून त्याच्यावरती ठेवून घेत असते. हे गुरुवारीच करते बरं का, ते पण सूर्य उगवण्याच्या आत. आता केळीचं रोपटं जे आहे त्याची पूजा कशी करायची. केळीच्या रोपामध्ये, केळीमध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. आता मी इथं पिवळ्या चंदनाने कुंडीवरती थोडीशी बोटं लाल रंगाचे उठून घेणार आहे. आता या बोटांनी काय करायचं, छान असं कुंकवाचं तिलक करून घ्यायचं आणि कुंडीवरती मी स्वस्तिक काढून घेत असते. स्वस्तिक काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी जी सामग्री अर्पण करणार आहे ती पण खूप महत्त्वाची आहे बरं का. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण केळीच्या रोपाची पूजा करू शकतो आणि गुरुवारी जर पूजा केली तर भगवान श्रीहरी विष्णूची पूजा केल्याचं फळ मिळतं. आणि हे पण केळीचं झाड जे आहे ते देववृक्षामध्ये मोडलं जातं बरं का. साक्षात परमेश्वराचा वास या केळीच्या रोपामध्ये असतो. त्यामुळे दर गुरुवारी आवर्जून ही पूजा करावी. अगदी 5 मिनटं लागतात. आता मी इथं स्वस्तिक काढून घेत आहे. खूप छान वाटतं ही पूजा केल्याच्यानंतर. तुम्ही एकदा करून बघा. भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा झाल्याशिवाय आपल्या घरावरती राहत नाही बरं का. आता ही कुंडी कुठे ठेवायची, तर ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आणि तिची मनोभावे पूजा करायची. जेव्हा हे केळीचं रोप मोठं झाड बनेल तेव्हा ते एखाद्या शेतामध्ये कुठेतरी देवस्थानाला अर्पण करायचं, कारण फळ लागण्याच्या योग्य असं केळीचं झाड दारामध्ये असू नये असं म्हटलं जातं. परंतु बऱ्याच जणांची कल्पना आहे की केळीचं झाड दारामध्ये केळीचं रोपंही नसावं, तर तसं काही नाही. तुम्ही दर गुरुवारी केळीच्या रोपाची छान अशी पूजा करू शकता, जी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता मी इथं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. इथे एका छोट्याशा प्लेटीमध्ये धूप-दीप घेतलेला आहे, तांदूळ, अक्षता आणि गुळाचा नैवेद्य. कारण गुरुवारी आपण देवाला गुळाचा नैवेद्य अर्पण करू शकतो आणि गुरुवार हा बृहस्पतिवार म्हणून ओळखला जातो. तर केळीचा झाडाची रोपाची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. म्हणून आज मी ही पूजा तुमच्यासोबत शेअर करत आहे. अगदी छोटे छोटे गोष्टीमुळे जी प्रसन्नता मिळते ती खरंच खूप गरजेची आहे आणि या गोष्टीमुळे घरामध्ये सतत प्रसन्न वातावरण राहतं. आता एक छोटासा तांब्याचा लोटा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी हळद पाण्यामध्ये कालून घेतलेली आहे आणि ती अर्पण करायची आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर अगदी थोडं पाणी टाकून घ्यायचं, कारण जास्त पाणी चांगलं नाही आणि उन्हाळ्यामध्ये केळीचं रोपटं थोडं खराब होतं बरं का, कारण ऊन हे केळीला अजिबात सोसत नाही. म्हणून थोडेसे पानं खराब झालेले आहेत. जिथे पाणी जास्त असेल तिथे खूप केळी चांगली येते बरं का. आता पाणी टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता गुळाचा नैवेद्य ठेवून घेत आहे. त्याचबरोबर तुळशीचं पान अर्पण करायचं आहे आणि थोडेसे अक्षत वाहून घ्यायचे. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. हळदीचं जे थोडंसं पाण्यामध्ये हळद घालून त्याचं लेपन तयार करायचं आणि ते आपल्याला केळीच्या खोडावरती असं उभ्या पद्धतीनं लावून घ्यायचं आहे. आता ही सगळी पूजा करताना आपण आपल्या मुखामधून फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सतत जपायचा आहे आणि हा मंत्र जपत जपतच आपल्याला ही संपूर्ण पूजा करायची आहे बरं का. आता एक लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप मोठा तोडगा सांगणार आहे. 1 रुपयाचं कॉईन ठेवायचं केळीच्या रोपाजवळती आणि त्याच्यावरती आपल्याला दिवा लावायचा आहे. आता हा दिवा मी इथं ठेवून देत आहे आणि 2 लवंग, ज्या फुलासारख्या उमललेल्या लवंग आहेत ना, त्या याच्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. त्यामुळे असं म्हणतात की
भगवान श्रीहरी विष्णूसोबत माता लक्ष्मीची पण कृपा आपल्या घरावरती राहते. त्यामुळे हा उपाय नक्की करून बघा आणि अशा पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं दर गुरुवारी पूजा करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. दिव्यामुळं कसलंही झाडाला नुकसान होता कामा नये बरं का.